नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर ही आहे माझी रेशीम बाग. हे बघा, मी माझ्या रेशीमची लागवडीसाठी मी तुतीचे रोप आणलेले आहेत आणि हे आज असा तुम्हाला दिसत असेल पूर्ण हिरवीगार. बघा कशी क्वालिटी आहे. तर हे तुतीची लागवड केलेली आहे. तुती या रोपाची ही माझी लागवड जून ते जुलै महिन्यात झाली. याची एक बॅच मी काढलेली आहे, जी पहिल्या वेळेस मी तुम्हाला सांगितलंय. तर या रेशीम बागेचं मी डॉक्टर या पेशाने काय पूर्ण गोष्टी करू शकत नाही, परंतु यासाठी माझा भाऊ BSc ऍग्री झालेला आहे, महादेव दिगंबर राऊत. तर यांचं सुद्धा मला यात मोलाचं सहकार्य. मी सुद्धा या म्हणजे तो मेन गोष्ट तो करतो, पण या गोष्टीसाठी थोडासा हातभार म्हणून मी सुद्धा त्याला सहकार्य करतो. तर बाकीच्या गोष्टीचं काय जे ते माहिती हा माझा भाऊ सांगतो. तर नमस्कार. मला विचारायचं होतं, आता याची लागवड कशी करतात, ही सुरुवातीपासून थोडी सांगा याच्याबद्दल. म्हणजे आम्ही तुती या पिकाकडे वळलो हे महत्वाचं आहे. कसे वळलो हे सांगतो. माझे बंधू विष्णू दिगंबर राऊत हे पेशाने डॉक्टरही आहेत, पण शेतीकडे त्यांचा विशेष आकर्षण आहे. तर तो असा एक दिवस आमचा विषय निघला की आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे, पारंपरिक शेतीपेक्षा काहीतरी वेगळं करायला पाहिजे. सोयाबीन तुरण तेच. आणि माझंही असं मनाला खंत होती की आपण BSc ऍग्री MSc झाल्याच्या नंतर आपण काहीतरी शेतीत आपल्या काहीतरी टेक्नॉलॉजिकल काहीतरी करायला पाहिजे. तर मग भाऊ असा म्हटला की एक दिवस रिसोडला गेल्यानंतर त्याचे मित्र होते, मित्राकडून अशी माहिती मिळाली आणि एक दिवस पुन्हा त्याचेच असे योग आले की वाशिमला रेशीम विकास जे डिपार्टमेंट आहे तिथे गेल्याच्या नंतर त्याला जे सर आहेत फडके साहेब म्हणून, जे रेशीम विकास अधिकारी आहेत, त्यांनी त्याला बोलले की तुम्ही रेशीम शेतीकडे वळा. तर त्याच्यानंतर त्यांना ती पूर्ण माहिती दिली त्यांनी की आपल्याला एका एकरामध्ये जवळपास हे जे तुती आहे त्याचे 4 ते 5 हजार रुपये लागतात. आणि आपण जर 2 एकर जर लागवड केली तुतीची तर ऑन अँड ॲव्हरेज एका वर्षामध्ये तुमच्या कमीत कमी पाणी जर असलं म्हणत तर जवळपास 8 बॅच तुमच्या निघू शकतात. एका एकरामध्ये 8 बॅच. तर आम्ही सरांचं मांडलं आणि आमच्याकडे शेती जास्त आहे समजा, त्या हिशोबाने म्हटलं आपण हे करून तर बघू, म्हटलं कशाही सुरुवात करायला काही हरकत नाही म्हटलं. मग डॉक्टर साहेबांनी तुतीचे जे आहेत त्यांचे मित्र आहेत पातूरला जे रोप बनवतात, लाड म्हणून आहेत, एक लवाळे पाटील आहेत, त्यांच्याकडे सुद्धा अवेलेबल मिळाले. एक झाड जे आहे ते आम्हाला जवळपास एक 5 रुपयाची कलम पडली आहे. 5 रुपयाची कलम असते. 5 रुपयाची मार्केट मधून आणल्यामुळे. आणि आपण स्वतःही घरी तयार करू शकतो, पण आम्हाला तेवढा वेळ नव्हता, आम्हाला त्याच्याकडे खूप लवकर वळायचं होतं. त्याच्यामुळे भाऊला म्हटलं आपण विकतच घेऊन टाकू. तर आम्ही जून मध्ये लागवड केली. लागवड केल्याच्या नंतर सरांचं एकच म्हणणं होतं की तुम्ही जे आळ्या आहेत समजा, या आळ्याकडे 40% लक्ष द्या आणि 60% तुम्ही याच्याकडे लक्ष द्या. म्हणजे जे खाणं आहे ते योग्य प्रमाणात जर आपण त्या आळ्याला दिलं तर ते काय होणार, आपल्याला म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला उत्पादनच जास्त मिळणार. बरोबर आहे. पण लोकांचं काय होते, कधी कधी आता भरपूर शेतकरी जुने सुद्धा आहेत, त्यांचं बी खूप म्हणजे आहे, त्यांच्याकडे एक्सपिरियन्स खूप आहे. पण आम्ही जे काही जुने शेतकरी होते, प्रधान म्हणून आहेत इथे आराळला, त्यांच्या फार्मवर जाऊन बघितलं, त्यांच्याकडून विशेष माहिती घेतली, त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. तर त्यांनी सुद्धा आम्हाला हेच सांगितलं की बागेकडे विशेष लक्ष द्या, म्हणजे तुमचं उत्पादन वाढेल. बरोबर आहे. खाद्यावर आपलं लक्ष, त्याच्या खाद्यावर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरांनी सांगितलं होतं की तुम्ही जमिनीचं एकदा जे आहे ते pH वगैरे समजा, याच्यात न्यूट्रिएंट कोणते कमी आहेत, मायक्रो न्यूट्रिएंट एकदा चेक करून घ्या. तर करडा इथून आम्ही माती परीक्षण केलं, तर जमिनीमध्ये जे आपल्याला मूलद्रव्य लागतात ते विशेष प्रमाणात आढळले. आणि एक नंबर म्हणजे याला आम्ही FIM म्हणजे खत जे कंपोस्ट आहे, गावरान खत म्हणतात, हे सुद्धा दिलेलं होतं. त्याच्यामुळे याला आम्हाला म्हणजे जास्त असं काय नाही, फक्त पाणी आणि मधामध्ये जेव्हा लागते पाणी याला आपण 15 दिवसा मिळून एकदा दिलं तर हे भरपूर, म्हणजे याची जी क्वालिटी असते शेतामध्ये पाणी द्यायचं, स्प्रिंकलर नाही देऊ शकतो, ड्रिपने दिले तर आपल्या पाण्याची समजा बचत होते आणि आपलं जास्त उत्पादन अजून म्हणजे आपण बाग वाढवू शकतो. पण आम्ही आमच्याकडे अजून ड्रिप केलेलं नाही, स्प्रिंकलरनेच पाणी दिलं. त्याच्यामुळं ही जी बाग आहे हिच्यामध्ये आम्ही ऑलरेडी एक क्रॉप काढलेला आहे पहिला, आणि जी साईडला आहे तिच्यामध्ये आता जी बॅच आपण चालू आहे ती आहे. कितीची लागवड असते बरी काय? ही अंदाजे आपल्याला जेवढं स्पेसिंग जास्त राहील रो टू रो आणि याच्यामध्ये प्लांट टू प्लांट मध्ये, तर आम्ही हे जवळपास प्लांट टू प्लांट मध्ये तुम्ही बघू शकता 2x2चं अंतर घेतलेलं आहे. आणि हे जे आहे रो टू रो तर हे 4x4चं अंतर घेतलं. 4x4 असं 4x4चं. आणि असं सरांनी सांगितल्याप्रमाणे आणि माझ्याही समजा माहितीप्रमाणे आम्ही याला काय
केलं, जेव्हा समजा 1-2 फुटाचं रोपट झालंय हो. तेव्हा आम्ही याला जे खत आहे हो. शेणखत ते हो. आमच्याकडे कुजलेलं होतं चांगलं व्यवस्थित प्रमाणात, हो. त्याच्यातून नायट्रोजन वगैरे चांगला मिळते. हम्म. तर आम्ही ते जवळपास एका रोपाला अर्धा किलो ते आणि 10-26-26 हो. हे आणि त्याच्यासोबत युरिया असं मिश्रण करून आम्ही त्याला भर घातली. हो. भर घातल्याच्या नंतर त्याला आम्ही स्प्रिंकलरनं पाणी दिले. पाणी. त्याच्याबद्दल तुम्ही हे बघू शकता आता हो, तर- की 1 नंबर खूप मोठा क्वालिटी आहे result. पूर्ण. खूप. तर आता जर नवीन शेतकरी समजा आता एक नवीन युवा शेतकरी असतात हो. त्यांना हे करायचं असलं हो. त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही, कसं केलं पाहिजे समजा? आता माझ्या याच्यावरून सांगतो की युवा शेतकऱ्याने याच्याकडे आवश्यक वळायलाच पाहिजे. हा. कारण की वळण्याचं एक रिझन आहे की आता जॉब मध्ये मी सुद्धा बँकेमध्ये जॉब केला. हो. तर माझं एक अॅन्युअल म्हटल्यापेक्षा मंथलीच सांगतो, हम्म. तर 35 ते 40 हजारापर्यंत मला इन्सेंटिव्ह वगैरे पकडून मिळेल. मला मिळायचं. हो. पण माझं स्ट्रगल असं होतं की मी सकाळी 8ला जायचो आणि संध्याकाळी 7:30 8 पर्यंत मला राहावं लागायचं. बरोबर आहे. बरोबर. त्या मानाने मी या बागेमध्ये माझे फक्त 50% दिलेलं आहे. तिथे जे 100% देत होतो मी, तुम्ही 50%. इथं 50% दिलं आणि त्या 50% मध्ये मला आज माझ्या एका बॅच मधून जवळपास लाखोचं उत्पादन मिळत आहे. तर म्हणजे माझं जवळपास 45 दिवसात 1 लाख 1.5 लाख रुपये हा, होतात. तर एका वर्षामध्ये आपण 2 एकरात 8 बॅच काढू शकतो अशा हो, हो. 100 अंडी पुंजाच्या. हो. तर 8 महिन्यात मला जर ऑन अँड ॲव्हरेज 80,000 रुपये जरी मिळाले महिन्याला, हो. तर माझं 8 6,40,000 रुपयाचं पॅकेज होत आहे. Package. तर माझ्या हिशोबाने हे जे सांगत आहे मी कॅल्क्युलेशन, हम्म. या हिशोबाने तरुण वर्गाने म्हणजे या गोष्टीवर विचार करायला पाहिजे की मी जॉब करायला पाहिजे हम्म. की शेती करायला पाहिजे. आणि शेतीमध्ये पुन्हा नैसर्गिक असते पूर्ण, बरोबर. इथे कोणतं प्रेशर वगैरे काही नसते, स्वतःचे मालक स्वतः स्वतःचा आपण राहतो. असतो. त्याच्यामुळे मी आणि विशेष म्हणजे या गोष्टीकडे वळण्यात मोलाचं योगदान माझ्या म्हणजे बंधूचं. तुमच्या दोघं भाऊ मिळूनच तुम्ही हो. हे आणि केलं. आम्ही आता ठरवलेलं आहे की अजून आमच्याकडे शेती आहे. वडिलांनी खूप मेहनत केली ती सुरुवातीला, त्यांनी पारंपरिक शेती केली, पण शेतीमध्ये श्रम खूप केल्यामुळे हो. शेती वगैरे आहे, तर त्याच्यामध्ये आम्हाला हे वाढवायचं आहे व्यवसाय. तर झाला सर. बोला बाकी डॉक्टर साहेब बोला. या ना. भाऊन सांगितलं की बाबा तरुण वर्गाने रेशीम शेती करावी की नाही करावी. मी तर या स्पष्ट प्रांजळ मताने सांगत आहे, तरुण वर्गानेच करायला पाहिजे. आणि जे पारंपरिक शेती करत आहेत शेतकरी, तर ज्या शेतकऱ्याकडे जमीन अवेलेबल आहे, पाणी अवेलेबल आहे, त्या शेतकऱ्यांनी नक्कीच रेशीम शेती करावी. तर ही रेशीम शेती करण्याकरता सुद्धा सरकारने आपल्याला मनरेगा म्हणजे रोजगार हमी योजनेअंतर्गत 3 वर्षामध्ये बोला. 3 वर्षामध्ये 4,32,000 रुपयाचा अनुदान आपल्याला सरकार देत आहे. किंवा जे गाव पोखरा या योजनेअंतर्गत बसलेलं असेल, त्या योजनेमध्ये सुद्धा या तुती लागवडीचं 3-3.5 पर्यंत जवळपास असा 3 वर्षामध्ये अनुदान मिळत आहे. आणि सध्या 5 एप्रिल पर्यंत शेवटची लास्ट डेट आहे. 5 एप्रिल पर्यंत आपल्याला महारेशीम अभियानाअंतर्गत सुद्धा शेतकरी तुतीची लागवड करू शकतात. त्याच्यामध्ये सुद्धा शील समग्र 1 आणि शील समग्र 2, म्हणजे शील समग्र 1 म्हणजे 1 एकर, शील समग्र 2 म्हणजे 2 एकर. तर तुम्हाला शील समग्र 2 मध्ये जवळपास 6.5-7 लाख रुपये सरकारचं अनुदान मिळू शकते. त्याच्यामुळे शेतकऱ्याचा यामध्ये कोणत्याही प्रकारचा लॉस नाही. परंतु माझं असं प्रांजळ मत आहे की शेतकऱ्यांनी अनुदान न पाहता ही रेशीम शेती करावी. रेशीम शेती करून भरपूर उत्पन्न मिळू शकते. शेतकरी 100% याच्यामधून त्याची भरभरी होऊ शकते, त्याची प्रगती होऊ शकते. अनुदानाकडे निव्वळ लक्ष न देता रेशीम शेती करावी असं माझं एक प्रांजळ मत आहे. नमस्कार, मी गौरव देशमुख. तर आज आपण एक डॉक्टर आहेत जे की रेशीम उद्योग करतात त्याच्या शेतीमध्ये, तर त्यांच्याकडे आपण आलेलो आहोत. तर त्यांचं आपण स्वागत करूया आपल्या चॅनलमध्ये. दादा, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. तर आता तुम्ही सांगा ना की रेशीमची तुमच्या मनात कशी आयडिया आली आणि कशी सुरुवात केली आहे थोडं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव डॉक्टर विष्णू दिगंबर राऊत. माझं BMS झालेलं आहे. तर मी माझ्या गावामध्ये 4 ते 5 हजार लोकसंख्या आहे. सकाळी आणि संध्याकाळी मी दोन्ही टाइम पेशंट करत असतो. तर रेशीम शेतीकडे वळण्याचा एक असा एक माझा हेतू आहे की मला एक महारेशीम अभियानांतर्गत वाशिम जिल्हा रेशीम विकास अधिकारी माननीय सुनील दत्त फडके साहेब यांचं या रेशीम शेती का करावी किंवा याच्यापासून काय उत्पन्न मिळू शकते, तुम्ही कशी करू शकता, याबद्दल मला त्यांच्याकडून माहिती मिळाली. नंतर आम्ही त्यांच्या ऑफिसला गेलो, त्यांच्याकडून योग्य रीतीने मार्गदर्शन आम्हाला मिळालं आणि मी रेशीम शेतीकडे वळालो. तर माझ्या शेतामध्ये मी पारंपरिक शेती करत असतो, सोयाबीन, हरभरा या पिकाची पारंपरिक शेती करत असतो. परंतु आजच्या परिस्थितीत असा विचार केला तर शेतीच्या मालाला जो भाव पाहिजे तो योग्य मिळत नाही. जो नफा मिळाला पाहिजे शेतकऱ्याला तो या सोयाबीन किंवा हरभरा
या पिकापासून मिळत नाही. बरोबर. मेहनत खूप करावी लागते. परंतु रेशीम शेती असा एक विषय आहे की कमी टायमामध्ये जास्त उत्पन्न मिळतो किंवा कमी मेंटेनन्स मध्ये सुद्धा जास्त उत्पन्न मिळतो. म्हणून मी जून जुलै या महिन्यामध्ये V1 जातीचं 1.5 एकरामध्ये जवळपास 9 ते 10 हजार झाडांची म्हणजे रेशीम शेतीची रेशीम रोपाची लागवड केली आहे. आणि त्यानंतर जवळपास 6 महिन्यानंतर माझा जानेवारी किंवा मार्च महिन्यामध्ये माझी पहिली बॅच चालू झाली आहे. तर त्या पहिली बॅच चालू झाल्यानंतर मला अंडीपुंजाची शेतकऱ्याला अंडीपुंजाची बुकिंग करायला लागत असते. तर 100 अंडीपुंजांच्या बुकिंगसाठी 3,500 ते 4,000 रुपये लागतात. तर पहिल्या वेळेस मी 100 अंडीपुंजाची बुकिंग केलेली आहे. तर ते बुकिंग करण्याचं ठिकाण एक आपल्या जिल्ह्यामध्ये माननीय माधव बोरकर तो यांच्याकडे आहे. त्यांच्याकडून मला 10 दिवसाच्या ह्या अंडीपुंज मिळाले, म्हणजे 10 दिवसाच्या त्या आळ्या मिळाल्या आहेत. मराठी भाषेत सांगायचं साध्या भाषेत तर त्या आळ्या मिळाल्यानंतर तिथून नंतर आपल्याकडे जेव्हा शेडमध्ये आणल्या तर आता हे सुरुवात झाली. पण शेडमध्ये आणल्यानंतर पहिले शेड तयार करावं लागतं. शेड तयार करून त्या शेडचं सगळ्यात मोठा महत्वाचा विषय तुम्हाला जर सक्सेस व्हायचा असेल तर त्या शेडचं निर्जंतुकीकरण हे महत्वाचा विषय. तरच तो व्यक्ती रेशीम शेतीमध्ये सक्सेस होऊ शकतो. निर्जंतुकीकरण करावं लागतं. आता हे रेशीम असते समजा, हे आपण खाली टाकली आहे, हे रेशीमचं झाड असते का? हो, हा रेशीमचा पाला आहे. हा पाला बागेमधून कट करायचा आणि ह्या आळ्यांना टाकायचा. तर हो, आळ्यांना टाकायचं. मग आळ्या आणायच्या कुठून कशा आणायच्या असतात? तर आपल्या इथं टो म्हणजे सांगितलं माधव बोरकर कडून आपल्याला आळ्या मिळतात. 10 दिवसात ते 2 मोल्ड पास करून दिलेले असतात. आता मोल्ड म्हणजे काय असं तुम्हाला प्रश्न असेल तर मोल्ड मध्ये आपण साध्या भाषेत सांगू की सरप ज्याप्रमाणे काट टाकतो आणि त्याचं एक नवीन चक्र चालू होते जीवनाचं, त्याप्रमाणे मोल्ड असतात. पहिला मोल्ड, दुसरा मोल्ड, ती आळी काट टाकते आणि तिसरा आणि चौथा मोल्ड हा शेतकऱ्याला पास करावा लागतो. तेच कार्यक्रम आहे. तर त्या तिसऱ्या मोल्ड मध्ये आपल्याला जवळपास उन्हाळ्याच्या वातावरणात 36 घंटे त्या आळ्या खाणं स्टॉप करतात. त्या अशा थोडीशी मान वरती करून अशा त्या पूर्ण आळ्या या पाल्यावर येऊन अशा उभ्या राहतात. आणि चौथ्या मोल्ड मध्ये सुद्धा तसंच आहे. तो 48 घंट्याचा असतो. आणि चौथ्या मोल्ड पास झाल्यानंतर आपल्याला 6 ते 7 दिवस म्हणजे जवळपास 13 ते 14 फिडिंग यांना खायला द्यायला लागते. त्याच्यानंतर कुठं कुठं तुम्हाला ती आळी त्याच्या तोंडामधून असं एक लाळीसारखा एक द्रव बाहेर फेकतो. तो आपण कुठं निरीक्षण करायचा आणि तो असा दिसला तर त्या दिवशी एक फिडिंग द्यायची आणि दुसऱ्या दिवशी नंतर त्यांच्यावर अशा ह्या चंद्रिका टाकायच्या. त्या दिवसापासून आपल्याला ज्या आळ्या असतात यांना हे खायला टाकायचं काम बंद झालं. तिथून ह्या कोश बनवण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजे सुरुवात होती. आता मला विचारायचं होतं, आता यामध्ये काय म्हणजे कसं काय लागते, काय खाद्य कशा प्रमाण लागते तुम्ही सांगितलं? खाद्य मी सांगितलं ना, 2 मोल्ड त्यांच्याकडे पास होतात. तिसऱ्या मोल्ड साठी आपल्याकडे येतात. तिसऱ्या मोल्ड मध्ये खाया 1 माणूस 2 माणूस करू शकतात. चौथ्या मोल्ड बसेपर्यंत सुद्धा 2 माणसं करू शकतात. परंतु शेवटचा जो चौथा मोल्ड उठल्यानंतर थोडेसे 1-2 माणसाची मेहनत वाढणार आहे, कारण त्यांना खाण्याचं प्रमाण जास्त लागते. आणि सरळ आहे, ज्यावेळेस आपल्याला कोण्याही व्यक्तीला किंवा कुण्याही गोष्टीला खाया जर तुम्ही चांगलं देसाल तर तो माणूस बी चांगला बनल. तसं आळ्याला जर तुम्ही व्यवस्थित खाण्यात दिलं तर आळ्याची साईज चांगली बनल. साईज चांगली बनल्यामुळं हा कोष चांगला बनल. कोष चांगला बनल्यामुळं आपल्याला मार्केटमध्ये भाव चांगला मिळेल. भाव चांगला मिळाल्यामुळे आपल्याला आपलं उत्पन्न वाढेल. मग आता याचं टेम्परेचर कसं ठेवावं लागते? आता हे जे आता मी टेम्परेचर आता सध्या उन्हाळ्याचा पिरियड चालू आहे, तर मी एकची मोटर आणलेली आहे. शेतामध्ये आमची लाईन आहे, बाहेर एक आमचा हौद आहे त्या, आणि हौदाहून आम्ही एक असं फोगर आणलेले आहेत. ते वरती आम्ही फिट केलेले आहेत. पाहू शकता आपण फोगर आणलेले. फॅनची व्यवस्था लावलेली आहे. आम्ही सकाळी 10-11च्या नंतर फोगर चालू करतो. 5 वाजेपर्यंत ते फोगर चालतात. तर आमचं जे आळ्यांसाठी जे टेम्परेचर पाहिजे असते, सगळ्यात महत्वाचा विषय उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर असतो. ते जर मेंटेन ठेवलं तर तुमच्या आळीवर कोणत्याही प्रकारची रोग येणार नाही. सर यामध्ये एक रोग असतो, फ्लेचेरी नावाचा रोग असतो, मस्कार्डिन नावाचा रोग असतो, त्यानंतर ग्लासरी नावाचा एक रोग, मेन रोग असतो उन्हाळ्यात. जेव्हा हीट वाढते तेव्हा ग्लासरी येत असते. तर तो या रोगापासून टेम्परेचर मेंटेन जर केलं आपण तर आपण दूर राहू शकतो. आपल्या उत्पन्नात कोणत्या प्रकारचा त्याप्रमाणे घट येऊ शकत नाही. आता याचं किती उत्पन्न होते? आता समजा हे जागेवर दिसेल किती उत्पन्न होत असते? आता माझी पहिली एक बॅच झालेली आहे. मी जवळपास त्या बॅच मधून मला 80 ते 90 हजार रुपये उत्पन्न निघालेलं आहे. 100 अंडीपुंजीमध्ये मला 108 किलो माल निघलेला आहे. तर बीड मार्केटमध्ये मला 795 हा सगळ्यात हायेस्ट भाव मिळालेला आहे. 795 रुपये किलो. तर ह्या ज्या बॅच असतात हे किती दिवसांनी निघतात म्हणजे बॅच? आता ही माझी पहिले, आता आपण बागेमध्ये बी सुद्धा जाऊ तर माझ्या पहिल्या बागेची कटई आता मला 45 दिवस झालेले आहे.
45 दिवस झाले. आता माझी दुसरी बॅच, दुसरी म्हणजे आता ही मी 10,000 झाडं लावली होती, ही दुसरी बॅच चालू आहे. आता तिसरी बॅच येणार आहे माझी. 15 तारखेचं माझं बुकिंग आहे 100 अंडी मुंजाचं. 100. तर 45 दिवसामध्ये कटाई केल्यानंतर तुमच्या पाण्याचं जर व्यवस्थापन असेल चांगलं तर 45 दिवसात दुसरी बॅच चालू होऊ शकते. दुसरी बॅच. हा, म्हणजे धरून चला एका बॅच मध्ये जवळपास उत्पन्न आपल्याला 90,000 रुपये. 90,000 रुपये तुम्हाला एक 100 अंडी पुंजाचा जर खर्च धरला तर 3,500 ते 4,000 आणण्यासकट लागतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर 3 माणसाची 15 दिवसाची किंवा 20 दिवसाची मजुरी जरी पकडली तरी ते पकडून चला 7-8,000 असं तुम्हाला 90,000 रुपये जवळपास जास्तीत जास्त 15,000 रुपये तुमचा खर्च होऊन उत्पन्न होऊ शकतं. हो. तर आपल्यासोबत हे युवा शेतकरी होती. तर त्यांनी सांगितलं, आता ते एक डॉक्टर साहेब आहेत, तर एक SDFC मध्ये त्यांनी त्याची कथा सुद्धा सांगितली. तर त्यांना सांगितलं की रेशीम शेतीकडे आता युवानी गेलं पाहिजे आणि शेती केली पाहिजे. त्यांनी आपल्याला सांगितलं की जवळपास 8 महिन्याचा हिशोब जर लावला तर त्यांनी कमीत कमी सांगितलं 6,40,000 रुपये एवढे त्यांना उरतात त्यामध्ये. आणि त्यांनी सांगितलं की आपण टेम्परेचर कसं मेंटेन करायचं, त्यानंतर त्यांना आपल्याला खाद्य कसं द्यावं लागते. आणि त्यांनी गव्हर्नमेंटच्या योजना सुद्धा सांगितली, गव्हर्नमेंटच्या योजना कशा लागू होतात, कशा त्याला आपल्याला ते आपण योजनेच्या माध्यमातून घेतलं पाहिजे. म्हणजे एक सोपी आपण एक पारंपरिक शेती आपण करत आलेलो की सोयाबीन, तूर या गोष्टी करत आलेलो, त्यामध्ये आपल्याला फायदा होत नाही. आणि विदर्भामध्ये बऱ्याचशा आपण बघतो की त्याच गोष्टीमुळे आत्महत्या पण होतात शेतकऱ्यांच्या. तर आपण हे जे नवीन असे पीक आहेत, समजा आता आपण बघितले तुतीचं पीक, यांनी सांगितलं लागवड सांगितली, पाणी कसं द्यायचं, हे सर्व गोष्टी सांगितल्या. तर या माध्यमातून आपण हे नवीन जर करत गेलो तर आपल्याला नक्कीच फायदा होईल. आणि हा आमचा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा आणि आमच्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.